सॅटरडे इतका वेळ सोनाळकर, अरे बसा तुम्ही. अरे साने. येस सर. हा सोनाळकर कुठे गेला? ते बाहेर गेलेत साहेब. बाहेर? हो. बाहेर इम्पॉसिबल आहे. मला सांगून गेला की जरासा टॉयलेटला दिसला का? कुठे कुठे पाहिला का? मला माहित नाही साहेब, मी पाहिलं नाही त्यांना. नाही सर, बरोबर आहे, ते टॉयलेटलाच गेलेत. मग सरळ बाहेर गेला. मग सोनाळकर, हा सोनाळकर मला वेळ करून टाकणार. कळतच नाही. भांडी 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 भांडीवाली भांडीवाली कुठलं भांडं पाहिजे साहेब? मला भांड नको ग. अहो, काय करता तसं तुम्ही काय साहेब? करत नाही, काळजी करू नकोस. फक्त तू मला हे नवीन शर्ट दे आणि एखादा फाटका शर्ट दे. कशा बाई? भीक मागायला तुला काय करायचंय? काय माणूस आहे, नवी शर्ट दिला, फाटका शर्ट घेऊन गेला. चिंताळकर साहेब. चिंताळकर कपडे चंद्या, तू आता येतोय 1 तास लेट. सॉरी सर, हे काय ना, माझी स्कूटर सेकंड हँड आहे ना, म्हणून सारखी सर्व्हिसिंगला द्यावी लागते. म्हणून मला ट्रेनने यावं लागलं, म्हणून मला गर्दीत अडकावं लागलं, म्हणून मला गर्दीने चेचलं, माझा पाय फाटला, किस्सा मुरगाळला. गुड काय दुखतंय अजून? मरू दे पण पाहिलात सोनाळकरची डुप्लिकेट. मला पागल समजत होते, खराबखोर. पण चंदू, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे काय की तू 1 तास लेट का होईना पण आला. पण साहेब, ते सोनाळकर गायब झाले. मरू द्याव चाले, पण चिंताळकरचा डुप्लिकेट या शहरामध्ये आहे याबद्दल खात्री पडली की नाही? चंदू, तू त्याला पाहायला पाहिजे होतास रे स्वतःच्या डोळ्यांनी. अरे मॅड, कम्प्लीट मॅड झाला असता. पुढच्याला आला की मला कळवा. हो शुअर, पण तू वेळेवर यायला पाहिजेस ना. पुढच्या वेळेला मी वेळेवर येईन. आता जाऊ. बस बसतो. आगे जाओ. अरे मी चंदू. अरे तुझ्या चिंध्या कोणी केल्या बाबा? त्यांनी पहिल्या पागात तुम्ही फाडलात. मी नाहीतर काय, 3,000ची नोकरी कर. कोणी सांगितलं? हा, ती कल्पना माझी. चंपाला खोटी बायको म्हणून घेऊन जा. कोणी सांगितलं? ती सुद्धा कल्पना माझी. त्याचीच फळं भोगतोय आता. म्हणजे काय म्हणजे? अहो, तू माझा बॉस आहे ना, तू चंपाचा नवरा म्हणून मला चिंचाळकर म्हणून ओळखतो. बरोबर. सुमावर पाहिलं म्हणून सोनाळकर म्हणून ओळखतो. अहो, एकाच कॉलनीत 2 माना घालून फिरतो मी. अरे बॉसला सांगून टाकायचं. काय सांगायचं? सुमा सोनाळकरची सौभाग्यवती चिंचाळकर होणार आहे, म्हणजे ती तुझी बायको होणार आहे. हे कधी सांगायचं? त्याचा मस्त मूड असेल तेव्हा सांगून टाकायचं. का असं सूड काका घेताय माझ्यावर? म्हणजे अहो, त्याच्या समोर कोणी प्रेम असं म्हटलं की तू लगेच खाऊ की गिळू नजरेनं बघतो. अहो, धोपावकर माणगावकर म्हणून आमच्या ऑफिस मध्ये गेली 10 वर्ष प्रेम करतायत, पण तो बॉस आपल्याला कामावरून काढून टाकेल म्हणून मुख गिळून गप्प बसले. तो काहीतरी काय सांगतो. तुम्ही आमच्या बॉसला येऊन भेटा. तरी काय होईल? काय होईल? आपली काकू परवडली. काय झालं ना, पाणी पाणी. काय रे, काय चर्चा चालली आहे? कसली परिषद भरली एवढी? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बोला. अरे काय काय गप्पा का? हो येस, आय थिंक आय गॉट इट. काहीतरी पिकनिक पार्टी वगैरे? काहीतरी भन्नाट प्लॅन दिसतो सगळ्यांचा. साहेब, माणगावकरांचा थोडासा वेगळाच प्लॅन आहे. अच्छा, बोला ना माणगावकर. साहेब, मी लग्न करतोय. अच्छा, गुड. पण या वयात मुलगी कशी काय मिळाली? साहेब, मी आणि धुपावकर बाई आम्ही दोघं लग्न करतोय. ओ रिअली? येस सर. वेल, केव्हा ठरलं? 7-8 वर्ष झाली सर. यू मीन प्रेमविवाह? येस सर. You fool, idiot, rascal, haramkhor! How dare you say these words in this office? Don't you think you have cheated me? नो सर, पण गेली 10 वर्ष आम्ही एकमेकांवर प्रेम करतोय सर. आमचं एकमेकांच्यावरती खूप प्रेम आहे सर. चुप! First you resign and get out of this office. पण सर, ते काही नाही, आपण राजीनामा देऊ, पण लग्न करू. हे बघा, अशी काही करू नका. यातनं काहीतरी मार्ग निघेल. चिंचाळकर साहेब, एक गोष्ट सांगू तुम्हाला. हे बघा, तुम्ही साहेबांच्या अगदी जवळचे आहात, तसेच हे दोघेही आपल्या जवळचे. हे बघा, त्यांचं लग्न झालंच पाहिजे आणि हे आपल्या ऑफिसात असलीच पाहिजे, आणि हे सगळं तुम्हीच घडवून आणू शकता. अरे बाबल्या, मला कसं शक्य आहे? तुम्हीच, फक्त तुम्हीच हे करू शकता. हा चिंचाळकर साहेब, तुम्ही चंपाताईंना सांगितलं आणि चंपाताईंनी साहेबांना जर सांगितलं ना, तर साहेब त्यांचं मन कधीच मोडणार नाही. हा चंदू भाऊ, अहो आता फक्त तुमचाच आधार आहे. हो, फक्त तुमचाच.
प्लीज, या बहिणीसाठी इतकंच मागणं आहे माझं. चंदू, चंदू प्लीज. अरे ये पोरी, काय आज विशेष काय काम काढलंस? नाही, तुम्हाला एक शंका विचारायची होती. विचार की. मागच्या जन्मी तुम्ही औरंगजेबाचे दरबारी होता का हो? काय? त्याशिवाय तुम्हाला प्रेम या शब्दाचा इतका तिटकारा कसा असेल? हा, तुला तुझ्या नवऱ्याने पडवून पाठवलेलं दिसते. न्यायाची बाजू घ्यायला मला कोणी शिकवाय नको आबा. माझ्या मनाला पटल तेच मी आजवर करत आले. पोरी तूही नीट ऐक. माझ्या मनाला जे पटत आले तेवढंच मी आजपर्यंत करत आलेलो आहे, आणि माझ्या कंपनीचे नियम मला चांगले माहिती आहेत. अहो पण नियम काम करण्यासाठी असतात आबा, प्रेम करण्यासाठी नाही. मूर्ख आहेस. लग्नानंतर प्रेम करणं हा माणसांचा नियम आहे. लग्नाच्या आधीचं प्रेम म्हणजे एकमेकांची थोबाडं पाहून एकमेकांच्या जवळ येणं. त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला स्वार्थ म्हणतात, स्वार्थ. आणि काही हरामखोर फक्त पैशाच्या मागे धावतात. पण आबा, नाही पोरे, लग्नासारख्या बाबतीमध्ये अजाणत्या प्रेमापेक्षा आई बापांचा अनुभव जास्त महत्वाचा ठरतो. प्रेम कसं होतं ठाऊक आहे तुम्हाला? अहो प्रिय करायचे खिसे पण प्रेम नाही करता येत. बेबी राणाने प्रेम केलं ही चूक नाही. तिने निवडलेला पुरुष चुकीचा होता, करंटा होता. होय ना, म्हणूनच म्हणतोय लग्नाच्या बाबतीतले निर्णय हे पोराटोरांच्या ऐवजी आई बापाने घ्यायचे असतात. आई बापाने ठरवून दिलेली सगळीच लग्न सुखाची होतात आबा. अशी 1000 जोडपी दाखवून देईन मी तुम्हाला की कुलशील पाहून आई बापाने थाटात लगीन लावून देऊनी महिन्याभरात नवऱ्याने आपल्या बायका पेटवून दिल्यात. ते आई बाप तर जाणते सवरते होते ना, त्या चुका तर मुलांनी केल्या नव्हत्या ना. चुकतो अंदाज माणसांचा कधी कधी. चुकतो ना, मग असाच अंदाज चुकला असेल बेबी राणीचा. तुम्ही प्रेमाची एकच बाजू पाहिली, फसवी बाजू, ज्यात नुसता स्वार्थच होता. एक विचारू, तुम्हाला खात्री आहे तुम्ही कधीच कुणावर प्रेम केलं नाही? तुम्ही प्रेम केलं आबा, तुम्ही बेबी राणीवर प्रेम केलं. तुम्ही माझ्यावर प्रेम करता, ते प्रेम खोलवर रुजलंय काळजात, म्हणून आज इतके बदललात तुम्ही. प्रेम कधीच खोटं नसतं, खोटी असतात ती माणसं. तुमच्या हापिसातले मानगावकर धोपावकर एकमेकांसाठी 10 वर्ष थांबलेत. इतकी वर्ष एकमेकांसाठी थांबणारं प्रेम स्वार्थी कसं असेल? आबा, कदाचित माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल, वाईट वाटेल, पण खूप वाटतं म्हणून बोलते. त्यावेळी तुम्ही प्रेमाचा अर्थ समजून घेतला असता ना, तर कदाचित आज आपल्या सोबत बेबी राणी असत्या. होय आबा, येते मी. थांब थांब पोरी, थांब. कदाचित तू म्हणतेस तेही बरोबर असेल. तुझ्या नवऱ्याला माझा एक निरोप सांग. म्हणावं, त्या माणगावकर धोपावकरला जाऊन सांग, म्हणावं खबरदार कोणी नोकरीचा राजीनामा वगैरे दिलात तर त्यांनी लग्न करायचंय. लग्नाची तारीख ठरवा आणि मला कळवा म्हणावं. मी त्यांचं लग्न लावून देणार आहे. आबा, अगं परत यावं लागलं. धोपावकर बाई आलेत ना. या 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 धोपावकर बाई आणि या त्यांच्या आई खालीच भेटल्या. लग्नाचं आमंत्रण द्यायला आलेत. असं. हा. नमस्कार. 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 हा. बसा. बसा ना, बसा, 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 बस काय? बसा, 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 बसा. खरं सांगू, हे सगळं घडलं ना, हे सगळं तुमच्यामुळे. अगदी डोंगरा एवढे उपकार झाले तुमचे आमच्यावर. अहो, उपकार परक्याच मानतात मालूताई. म्हणजे मी तर माझ्या थोरल्या बहिणीचं लगीन जमवून दिलंय. चंपाताई, खरं सांगू, तुम्ही अगदी परमेश्वरासारख्या धावून आलात. तुमच्यामुळे सारा आनंदाचा दिवस दिसतोय. तुम्ही एक नवीन संसार उभा केलाय. तुमचा पण संसार असाच सुखाचा हो. पण हे घ्या, सकाळपासून यायचं हो आणि तेही जोडीनं. हो नक्कीच.
बरं निघतो पुष्कळ काम आहेत आम्हाला मी येतो ना सोडायला नाही, नाही. आमची शाळा जरा कॉम्प्लिकेटेड आहे मी सोडून आलो हा जरा